तर पहिला प्रश्न आहे की ह्याचं मार्केट कुठे आहे, काय आहे, कुठे विक्री करायचं, ह्याचं बायबॅक असतं का? बायबॅक 100% असतं. सोलर बास्केट ह्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करतं का, की न्यूट्रिएंट्स किती प्रिझर्व होतात ह्याच्यामध्ये? हाय, गुड मॉर्निंग. तर मी निखिल चोंदे. आज सकाळी पाहिलं तर आपल्या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळाला होता आणि त्यातले काही कमेंट्स वाचत होतो आणि त्यातनं मला जी क्युरिओसिटी दिसली तर विचार केला की काही प्रश्नांची आपण उत्तरं देऊ शकतो का. तर काही प्रश्न आहेत तुमचे कमेंट्समध्ये, ते मी एक्सप्लोअर करत होतो. सो लेट्स गो थ्रू देम. तर पहिला प्रश्न आहे की ह्याचं मार्केट कुठे आहे, काय आहे, कुठे विक्री करायचं, असे मला खूप लोकांनी हा प्रश्न विचारलाय. तर ह्याचं मार्केट आपण ह्या पद्धतीने समजून घेऊ की आपलं शेतीमालाचं नुकसान किती आहे. तर शेतीमालाचं जे नुकसान आहे ते साधारण 40% आहे, किंवाच एक 70 मिलियन टन आहे, किंवाच एक साधारण 93 ते 95 हजार कोटी इतका आहे. मोठी विंडो आहे, म्हणजेच ही आपली ऑपॉर्च्युनिटी आहे एक मोठ्या व्यवसायासाठी. पटलं? तर आता आपण हे समजून घेऊ किंवा ह्या डिहायड्रेशन ह्या इंडस्ट्रीमध्ये जे गोष्टी तयार होतात ह्या विकल्या कुठे जातात, ह्यांचे कस्टमर कोण? तर वेगवेगळे फूड प्रॉडक्ट्स मध्ये काम करणारी इंडस्ट्रीज, म्हणजे फॉर एक्झाम्पल सूप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा केचप मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा मसाला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, हे अगदी प्रायमरीली आपल्या कस्टमर्स होऊ शकतात. किंवा मग आपण अजून विचार करू शकतो कॉस्मॅटिक इंडस्ट्री, आयुर्वेदिक फार्मा कंपनी, किंवा अजून आपण एक्सपोर्टचाही एक खूप मोठा पर्याय निवडू शकतो. सो हे झालं आपलं एक ब्रॉडर लेवलवरती किती साईजचं मार्केट आहे आणि कोण आपले आयडियल कस्टमर्स असू शकतात. ओके, मग अजून पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोलर बास्केट ह्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करतं का? येस, आपण MCDC म्हणजेच महाराष्ट्र कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड हे एक महाराष्ट्र शासनाची विंग आहे, ज्यांच्याबरोबर आपण काही पास्टमध्ये पण ट्रेनिंग घेतलेत आणि आपण भविष्यातही त्यांच्याबरोबर ट्रेनिंग अरेंज करत आहोत. सो येस, आपण राईट फ्रॉम द स्क्रॅच की आपल्याला काय करायचं आहे आणि ह्या बिझनेसमध्ये पुढे कसं जायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आपण करतो. येस, थँक्यू.